सुपूर्द. आज समाजाचं क्रिकेट फार डेव्हलप झालंय आणि समाजाचं क्रिकेट डेव्हलप होण्याचं मुख्य कारण आज पाहिलं ना की एक यम्मा गाडीची मित्रांनो एक चावी पडलेली आम्हाला मिळाले. जर का कुणाचे असेल तर ओळख पटवून घ्यायचे. चला मैदानाकडे वळूया. पुढचा बॉल. यावेळेस सुद्धा चांगल्या पद्धतीने चेंडू पाहायला मिळाला होता. पंचांचा इशारा येतोय, स्वर घोषित चेंडू आलाय. धावसंख्या धावफलकावरती 1 ने वाढेल. धावफलकाचा श्री गणेश हा वाईट स्वरूपाचा झाला. वाईट या संख्येने आपल्याला पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीने प्रथमतः क्षेत्ररक्षण करणारा संघ वैष्णवी 11 वडगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हो, यावेळेस मोठा प्रयत्न होता. पुन्हा एकदा पंचांनी तीच दिशा आणि तोच दशा पाहायला मिळते. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढेल. धावफलक 2 या आकड्यावरती, जिथे दुसराही चेंडू आपल्याला स्वरघोषित चेंडू पाहायला मिळाला. विकेट वरचं काहीच बदललेलं समीकरण धरणे गुरुजी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि धरणे गुरुजींचं कौतुक करावं तितकं कमी. अगदी संघनायकालाही लाजवेल असं स्कोरिंगचं काम. ज्यावेळेस सर या चेंडू नंतर आपण एक गोष्ट निश्चितपणे उल्लेख करूया. या चेंडूच्या नंतर आपण ते गोष्ट बोलूया. पुढचा बाल. यावेळेस पुलर लेनच्या टप्प्याचा हा चेंडू बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगले क्षेत्ररक्षण. तद्वर मात्र एक धाव निश्चितपणे अर्जित करण्यात आली. धावसंख्या 1 ने वाढेल. 3 या आकड्यावरती. ज्यावेळेस मी सर संध्याकाळच्या सत्राला घरी गेलो, सकाळी आंघोळी केली आणि असंच माझ्या मिसेसला एक मी प्रश्न विचारला की माझ्या आयुष्यात आजपर्यंत स्कोरर भेटले मला, परंतु असे स्कोरर पहिल्यांदा मला भेटले. पुढचा बॉल. यावेळेस पुढचा बॉल मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळला गेला. एक धाव घेतली गेली. धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलक फक्त आणि फक्त 4 या आकड्यावरती. म्हणजे स्कोरिंगचे काम बहुतेक जणांकडनं चुका होत आहेत, परंतु धरणे गुरुजी असले ना की आमच्या डोक्याला टेन्शन नसतं, कारण अचूक गुणवत्ता त्यांच्यामध्ये ठासून भरलेली आहे. पुढचा बॉल. या षटकातील चौथा चेंडू कशा पद्धतीने पाहायला मिळेल. यावेळेस मोठा फटका. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक. पहिली विकेट होईल का आजच्या दिवसातली पहिली विकेट फलंदाज बाद. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संगीतानं आपण या स्पर्धेला सुरुवात केली. डीजे अथर्व म्हटलं ना की समालोचक आणि डीजे याचं कॉम्बिनेशन जुळवायचं काम सातत्याने त्यांनी 2 दिवस केलं. आज तिसऱ्या दिवसाला सुद्धा तेच पाहायला मिळतंय. अगदी सलामीवीराची जोडी समीर पाहिली, त्याच्या जोडीला असलेला योगेश काष्टे आपण पाहिला, परंतु समीर नाईक मैदानाच्या बाहेर परतलाय. योगेश काष्टे संघाचा आयकॉन खेळाडू, ज्या ठिकाणी आपल्याला समीर नाईक संघनायकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाला होता, तो आल्या पावली मैदानाच्या बाहेर परतला. इनेट क्रमांक 3ऱ्या क्रमांकावरती विकास वाघमारे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सॉरी, विलास ठाकरे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुलर लेनचा बॉल. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू होईल सीमारेषा पार येतोय. चौकार.
2023 आणि 24 मध्ये झाली, ज्यावेळेस दाखोबा चषक होता. दाखोबा चषकामध्ये त्यांनी पहिला संघ त्याचा आणला. पहिल्या सीझन मध्ये त्याला तितकंसं यश मिळालं नव्हतं, परंतु या वर्षी त्याला ती यश प्राप्ती मिळाली आणि दाखोबा चषकाचे रनर अपचे मानकरी सुद्धा वरंडेपाड्यास ठरला होता. अलिबागकरांचं एक वर्चस्व राहिलंय की ज्या ज्या वेळेस रोहा तालुक्यामध्ये आलेत ना, त्या वेळेस त्यांनी अगदी रोहेकरांना धूळ चारली आणि ती धूळ चारण्यासाठी अलिबाग आणि मुरुड हे दोन तालुके एकत्रित झालेत. आता कुणाला कोण धूळ चालतं ते उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकासाठी नितीन वाघमारेला मैदानाच्या आतमध्ये प्राचारण करण्यात आलंय, जो मूळचा सॉरी थोडी मिस्टेक आपल्याला पाहायला मिळते. विजय नाईक बामणगावचा सितारा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बामणगाव या गावाला तो बिलॉंग करतो. अगदी गावचं क्रिकेट खेळय. गावचं क्रिकेट खेळता खेळता अलिबाग तालुक्याचं आता आपल्याला क्रिकेट खेळायचं आहे. दोन तालुक्यामधील अनेक नामवंत खेळाडू कालच्या दिवसामध्ये परवाच्या दिवशी मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या दिवशी मध्ये आपल्याला किशोर नाईकचा खेळ पाहायला मिळाला, परंतु दुसऱ्या दिवसामध्ये जे 13-14 वर्षाचे खेळाडू होते ना, मग त्यामध्ये दत्ता पाहायला मिळाला, किरण पाहायला मिळाला. अगदी 14-15 वयाच्या खेळाडूने काल चांगली गोलंदाजी केली. अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. आज कुणाचा दिवस राहील? योगेश काष्टे मैदानाच्या आतमध्ये आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एक हुन्नर खेळाडू, त्या खेळाडूकडे मोठमोठे फटके मारण्याची क्षमता असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कशा पद्धतीने त्याचा खेळ होईल. हा विनायक म्हणून एक दळवी खरोशीचा हो, यावेळी सुंदर चेंडू टाकला गेला. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. ते म्हटलं जातं ना, सीधी बात से उंगली ना चले तो उंगली टेढ़ी करनी पडते, परंतु त्याचा तितकासा प्रभाव आपल्याला पाहायला मिळाला नाही. अगदी डॉट स्वरूपाचा चेंडू पहिल्या चेंडूवरती आपल्याला विजय नाईकच्या बॉलिंग मधून पाहायला मिळाला. स्ट्राईक एंड वरती आपण योगेशला पाहतो, नॉन स्ट्राईक एंड वरती यावेळेस सुद्धा सुंदर फटका खेळलाय. काय घडेल? थर्ड मॅन रिजन मध्ये पायाने अडवलाय चेंडू. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा निश्चितपणे अर्जित करण्यात आला. धावसंख्या 2 ने वाढतील. धावफलक 10 या आकड्यावरती. डबल डिजिट मध्ये ही धावसंख्या आपण पाहतोय. आज सुद्धा बरेचसे खेळाडूचे अलिबागकरांचं वैभव म्हणून सातत्याने ओळखलं जातं, किंबहुना अलिबागचं क्रिकेट फार मोठ्या वेगाने डेव्हलप होत चाललंय. ज्या वेळेस रायगड जिल्ह्याचं नाव येतं ना, त्या वेळेस क्रिकेट म्हटलं ना की अलिबागकर, पनवेलकर, उरणकर या सगळ्याच खेळाडूंचा उल्लेख नेहमी केला जातो. यावेळेस थोड्याची उसळी घेतोय चेंडू. काय घडतंय, काय बिघडतंय? सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन पोहोचतोय, जिथे धावफलकावरती धावा थांबलेल्या फक्त आणि फक्त 10 या आकड्यावरती. नॉन स्ट्रायकिंग साठी विलास ठाकरेला आपण पाहतोय, जो मूळचा आंबेवाडीचा खेळाडू. यावेळेस स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव तर घेतली गेली. एकापेक्षा जास्तीची धाव मिळत नाहीये. धाव संख्या 1 ने वाढेल. 11 या आकड्यावरती धाव संख्या आपण पाहतोय, जिथे एक गडी तंबूच्या आश्रयाला परतला. संघाचा सर सेनापती मैदानाच्या बाहेर परतला. समीर नाईकने तितकीशी कामगिरी केलेली नाहीये. सेनापती बाहेर आहे, परंतु मावळे अजून सुद्धा विकेट वरती टिकून आहेत. त्यांना तो खेळ दाखवावा लागेल, त्यांना तो किल्ला लढवावा लागेल, कारण आपल्याला अंतिम प्रथम क्रमांकाचं किंबहुना या वर्षीचं चॅम्पियन पद स्वीकारायचं असेल ना, तर खूप मेहनत करावी लागेल. यावेळेस पहिल्या रिजन मध्ये पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक फील्ड करतोय, थ्रो करतोय. एकच धाव घेतली गेली आहे. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढेल. धावफलकावरती धावा 12 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल, जिथे 5 चेंडूचा केस संपलाय. एकंदरीत 5 फलकावरती धावा 12 या आकड्यावरती आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळतात. पॉपिंग क्रीजचा वापर, रिव्हर्स अटेम्प्ट. कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. येतोय चेंडू सीमारेषा पारचौकार. पॉपिंग क्रीज
पाहायला मिळतात ना ते प्रथम रायगडामध्ये येतात आणि रायगड म्हटलं की कोकण आलं आणि कोकण मध्ये आपल्याला सध्याच्या घडीला आंब्याच्या बागा फार वेगाने आपल्याला बाजताना पाहायला मिळत आहेत. आंबे आले, सुपारी आल्या, नारळ आले, किंबहुना सध्याच्या घडीला ते ताडगडे आपण बोलतो ते सध्याच्या घडीला खूप लोकप्रिय झालेत, आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकाचा खेळ संपला जिथे पहिल्या षटकामध्ये आपल्याला 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 8 धावा, एकंदरीत 16 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉलर बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर येतोय हा चेंडू सीमारेषा पार चौकात. छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत. कोकण म्हटलं की आगरी, कोळी, आदिवासी समाज आणि सगळ्या समाजाची लोक या कोकण मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्वीप केलाय ज्या ठिकाणी स्पेलग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक छोटासा मुलगा आहे, परंतु त्याचे एफर्ट्स पहा. धरणे गुरुजी कालच्या दिवसामध्ये सुद्धा छोट्या मुलाने खूप चांगली कामगिरी केली आणि ते अलिबाग मुरुडकरांचं पुढचं वैभव आहे की आदिवासी समाजाचे जे खेळाडू जास्तीचे आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत, परंतु 14-15 वयाचे असेही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात की सातत्याने येणाऱ्या 2-4 वर्षामध्ये ते ओपनचं क्रिकेट खेळू शकतात. पुढचा बॉल. ओ यावेळेस सुंदर चेंडू, पंचांचा इशारा येतोय ज्या ठिकाणी स्वरघोषित चेंडू आला. नियम क्रमांक 22 लावला. धावफलक यावेळेस जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती. 22 अशी धावसंख्या धावफलकावरती, 22 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आणि नियम सुद्धा 22 लागला आणि धावसंख्या सुद्धा 22 आली. काय कॉम्बिनेशन आहे, काय संयम आहे. अगदी पुढचा बॉल कशा पद्धतीने पाहायला मिळतो. योगायोग अशा पद्धतीने यावा की 22वा नियम लागावा आणि 22 धावसंख्या धावफलकावरती लागावी. डॉट स्वरूपाचा चेंडू आला जिथे तिसरं षटक नागेश नाईक टाकतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, तदनंतर डॉट स्वरूपाचा चेंडू, तदनंतर एक व्हाईट पाहायला मिळाला, तदनंतर डॉट स्वरूपाचा चेंडू. योगेश ज्यासाठी जाणला जातो ना सर, त्यासाठी अजूनपर्यंत त्यांनी ती कामगिरी केलेली नाहीये. ज्या वेळेस रोहा तालुक्यामध्ये रब्बर बॉलची स्पर्धा कायमने येथे झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये काय फटके खेळले होते. हो यावेळेस सुंदर चेंडू टाकला गेला, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि कारिवने येथे झालेल्या रब्बर बॉलच्या स्पर्धेमधली एक छोटीशी मला मेजवानी मिळाली की ज्या वेळेस मी समालोचन करत होतो पण चांगला प्लॅटफॉर्म मिळत नव्हता आणि त्यावेळेस एक समालोचक आम्हाला मिळाला होता, किशोर कोकरे म्हणून त्याचं नाव होतं. त्यांनी माझा आवाज ऐकला होता आणि त्याने मला शून्यातून वर आणण्याचं काम सातत्याने केलंय. पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका, एलिव्हेशन मिळालं नाहीये, मोठा धक्का मिळतोय का? हा मिळालाय. योगेश काष्टे मैदानाच्या बाहेर. तो मैदानाच्या बाहेर परतलाय. आयकॉनची भूमिका सातत्याने करायची होती. काही कांचा दिवस नसतो, काही कांचा तो सामना नसतो. तसंच काही आपल्याला योगेश काष्टेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. ई नेट क्रमांक 4थ्या क्रमांकावरती संजय नाईक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. योगेश काष्टे बघा ना मित्रांनो, तो क्रिकेटही खेळतो, तो आयोजनही करतो, तो आयोजक कमिटीमध्ये सुद्धा चांगलं कामकाज करतो आणि जे अलिबागकरांना पाहिजे की अलिबागकरांना एक स्टार युवा खेळाडू नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळतो की चांगल्या पद्धतीने तो आजवर आपले खेळाडू घडावेत यासाठी खूप मेहनत सुद्धा घेतोय. यावेळेस गुड लाईन टप्प्यावरती चेंडू सरळ रक्षकाच्या हातात, जिथे तिसऱ्या षटकाचा खेळ संपला.
पृथ्वीराज कंस्ट्रक्शन चे खेळाडू, चला तुम्ही कुठे असाल तर व्यासपीठाच्या बाहेर आपल्याला व्यासपीठाच्या मागे बोलवणं आलंय संघ मालकांकडून. या तुम्ही सर्व खेळाडू, नेक्स्ट मॅच तुमचे आपल्याला पाहायला मिळेल. अविनाश नाईक, आपण कुठे असाल या आपण. अविनाश, शेवटचा आणि अंतिम षटक. विजय वाघमारे मैदानाच्या आतमध्ये शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी कशा पद्धतीनं गोलंदाजी करतोय, व्हेरिएशन व्हरायटी पाहायला मिळतील का? आज संघासाठी लढायचा आहे. प्रथमतः वडगाव संघासाठी कशा पद्धतीनं तो गोलंदाजी करतोय. यावेळेस मोठा फटका बेलग्रीजनच्या डोक्यावरून येतोय हा षटकार. आणि या स्पर्धेतील आतापर्यंत एकूण 83 वा षटकार, ज्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती शेवटच्या षटकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती आपण पुन्हा एकदा पाहतोय विलास. यावेळेस एलिव्हेशन मिळालं नाहीये. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक केज झेल सुटलाय. एक धाव होती, एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तन करत असताना आणि फलंदाज पाहत विलास मैदानाच्या बाहेर परतला. इन क्रमांक 5व्या क्रमांकावरती. अमर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अमर मैदानाच्या आतमध्ये अमर गडकर मैदानाच्या आतमध्ये. पाटवाडीचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये. हो, भन्नाट वेगावरती स्वार होऊन केलेली गोलंदाजी आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीनं षटक राहिलं. अप्स आणि डाऊन्स या षटकामध्ये पाहायला मिळालं, जिथे ॲबो बिलो या सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, तदनंतरचं कमबॅक पाहायला मिळालं, तदनंतर विकेट पाहायला मिळाली. पुढचा बॉल, हो, स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकला गेलाय. गतीमध्ये परिवर्तन, हे बदल खूप महत्वाचे असतायत, परंतु त्यावरती असलेलं नियंत्रण या गोष्टीला सुद्धा खूप महत्व दिलं जातं. आणि स्वरघोषित चेंडू आला, प्लस एक रनआउटच्या माध्यमातून विकेट सुद्धा कमावटीचे. माहिती आहे. पुढचा बॉल, पुढल्या लेनचा चेंडू टाकला गेला. लिडिंग एज लागले गेले. एक धाव गेली. दुसरीचा प्रयत्न होईल का? नाही आहे. एकाच धावेवरती समाधान मानलंय. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढेल. धावफलक 31 या आकड्यावरती, जिथे 4 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार, तदनंतर एक रन आली, प्लस एक विकेट सुद्धा रनिंगच्या माध्यमातून पाहायला मिळाले. तदनंतर डॉट स्वरूपाचा चेंडू, तदनंतर व्हाईट स्वरूपाचा चेंडू, तदनंतर एक रन आउट प्लस एक रन पाहायला मिळाली. 5वा बॉल, यावेळेस सुंदर चेंडू स्वीपर कव्हर मध्ये, क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन त्या ठिकाणी तैनात करण्यात आलं. एक धाव होती. एका धावेला दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण, तिसऱ्या धावेमध्ये
फलंदाज बाद. टार्गेट आपल्याला पाहायला मिळतंय. पूर्वार्धाचा खेळ संपला. खूप चांगली गोलंदाजी फलंदाजी साऱ्या गोष्टी आपल्याला पूर्वार्धामध्ये काय पाहायला मिळाल्या. परंतु उत्तरार्धामध्ये काय घडेल काय बिघडेल, कोण ठोकतय कोण रोखतय हे आपल्याला पाहावं लागेल. आणि त्याचसाठी तर आपण आलो आहोत इथे. परंतु मायक्रोफोन वरती आपण थोडासा बदल करतोय. ज्या ठिकाणी मायक्रोफोन वरती जोडले जातील पेन विभागाचा एक गोड आवाज, ज्या आवाजानं हिंदी समालोचनावरती प्रभुत्व असं गाजवलंय, अर्थात वामनजी दरवडा सर. धन्यवाद. त्या ठिकाणी एक मोठी स्पर्धा पाहतोय आपण. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं व आयोजकांचं खूप सारं अभिनंदन, खूप साऱ्या शुभेच्छा. आपण पाहतात अलिबाग आणि मुरुड या दोन तालुक्याला एकत्रित करणारी ही क्रिकेटची अभूतपूर्व अशी स्पर्धा, अभूतपूर्व असा मेळा आपण पाहतोय. ज्या ठिकाणी आज तिसरा दिवस, अगदी तिसऱ्या दिवसातील पहिली लढत पूर्वार्धाचा खेळ संपुष्टात आला आणि पूर्वार्धाच्या खेळाखेर धावफलकावरती धावा या 32 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. 33 धावा पाहायला मिळतात आणि 34 धावेचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या ठिकाणी मायक्रोफोन वरती आपण थोडस बदल करतोय, मायक्रोफोन वरती जोडले जातील अर्थात व्हॉइस ऑफ पेन वामनजी दरवडा सर. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. नेक्स्ट मॅच एका बाजूला जय हनुमान वाघोली संघ, त्याच्या विरोधात मुक्ता वॉटर स्पोर्ट किहिम. दोन्ही संघाचे संघनायक या आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन टॉच विन करून घेतोय. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. भगवंत सर, नाणेफेकीचा कौल आपण कुणाच्या हस्ते करतोय? बोला ना. चला नाणेफेकीचा कौल करतोय. नागले काका यांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतोय. एका बाजूला जय हनुमान वाघोली, ज्या संघानं रोहा तालुक्यामध्ये प्रभुत्व नेहमीच गाजवलं. ज्या ठिकाणी 2018-19 त्यावेळेस ते यायचे आणि खूप महत्वाचा खेळ त्यांचा पाहायला मिळाला होता. त्याच्या विरोधात असलेला संघ मुक्ता वॉटर स्पोर्ट अर्थात किहिम संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दाखले काकांच्या हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल करतोय. चला वाघोली संघ या आपण त्वरित यायचं आहे.
आपण वेळेला खूप महत्व देणं खूप गरजेचं आहे, कारण संध्याकाळचं सत्र वरुण राजा आपल्यावरती आजच्या दिवसामध्ये नाराज झालाय, त्यामुळे आपल्याला वेळेचं महत्व ठेवणं खूप गरजेचं आहे. आज ज्यावेळेस मी रोहामधून येत होतो ना, तर रामराज या विभागामध्ये खूप पाऊस पाहायला मिळाला, परंतु वरुण राजाने 2 दिवस आम्हावरती कृपा केली, परंतु तिसऱ्या दिवसामध्ये तो नाराज झालाय. परंतु त्यालाही आपण नाराज न करता त्या ठिकाणी त्यांनाही सांगूया की आमची स्पर्धा एकदम सुरक्षित आणि चांगल्या प्रकारची पूर्ण व्हावी, निर्विघ्नपणे पूर्ण व्हावी, कोणताही विघ्न या स्पर्धेमध्ये न येवो अशा पद्धतीनं. चला वाघोली संघ, तुम्ही फार वेळ दौडवतात, या त्वरित यायचं आहे. इथे मान्यवर उपस्थित आहेत, दाखले काका आमच्या समेत उपस्थित झालेत, जे मूळचे पेनचे आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला आपण वाघोली संघाकडून सुमित नाईक पाहायला मिळतो, त्याच्या विरोधात अर्थात मारुती नाईक. आपल्याला या 2 खेळाडूंमधले जगदोजग कॉल कोण करताय? वाघोली कॉल, हा हेड अँड टेल, हेड आणि टेल आलाय. प्रथम टॉचविन हा किम संघाने जिंकलाय. प्रथम तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. आज तिसरा दिवस, 2 दिवस खूप चांगली स्पर्धा तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून पाहिली असेल, परंतु सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये थोडासा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला होता. विकेट थोडीशी डू फॅक्टर किंबहुना ओली झालेली आहे. मग समोरचा संघ वाघोली संघ जो नेहमीच मोठमोठ्या स्पर्धा खेळण्यामध्ये जाणला जातो, त्यांच्या समोर खेळत असताना 4 षटकाचा सामना आहे. 4 षटकामध्ये कितपत धावा रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 45-50 आणि या संपूर्ण आयोजनाबद्दल आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणताय? आयोजन तर चांगलं आहे. आणि त्यातल्या त्यात अलिबागकरांसाठी एक नाव निश्चितपणे घेतलं जातं की भगवानजी नाईक सर यांच्याबद्दल 2 शब्द. बाबा आहेत आमचा. थँक्यू, खूप साऱ्या शुभेच्छा. त्या ठिकाणी आपण वाघोली संघाचा संघनायक अर्थात सुमित नाईक, एक उन्नर खेळाडू. समोरच्या संघाने सांगितलं की कमीत कमी धावा किंबहुना 50-45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न, परंतु विकेट ओली आहे. परंतु विकेट ओली असताना देखील तुमचा प्रयत्न कितपत धावा ठोकण्याचा राहील? 50-60 पर्यंत करू. असे कोणते फलंदाज असतील की त्यांच्यावरती आमची खूप महत्वाची नजर राहील, किंबहुना तुमची नजर असता असता रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी फलंदाजी पाहायला मिळेल? आहे राकेश आहे आणि सौरभ आहे कुट्टलवाडी आणि राकेश पिंपळवाडीचा सुद्धा कुटलवाडीचा पाहायला मिळतो का? आणि या संपूर्ण आयोजनाबद्दल आणि त्याच वेळी कमिटी बद्दल काय म्हणताय? कमेटी तर खूप आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. त्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल हा प्रथम मुक्ता वॉटर स्पोर्ट किम संघाने जिंकलाय व प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रित केले वाघोली संघाला फलंदाजीसाठी. ओव्हर टू कॉम्बॉक्स, जिथे आपल्यासोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ पेन, अर्थात या ठिकाणी जोडले जातील वामनजी दरवडा सर. दरवडा सरांना खूप साऱ्या आजच्या दिवसासाठी शुभेच्छा देऊया. आणि संगत आज वयाच्या 50वी ओलांडली तरी संगत राहू द्या, ही महत्वाची भूमिका तुमची राहील. नक्कीच सर, कारण ज्या वेळेला आलो त्यावेळेला म्हटलं होतं की क्रिकेटने आपल्याला बरचसं काही दिलं, मित्र दिले, सर्व परिवार दिला, आणि ह्याच क्रिकेटने बरीचशी काही ओळख दिली. तुला विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. 34-33 धावा बनवल्यात. स्वराज 11 सागवाडी टीमनं, आणि 34 धावा विजयासाठी गोळा करायच्या आहेत वैष्णव 11 वाळगाव टीमला. सलामीची जोडसकळ मैदानामध्ये उतरले. पहिले षटक फेकण्याकरता गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर आलाय. विलास ऑफ ड्राईव्हचा फटका पाहिला सुद्धा. गोलंदाज चेंडूवर जातोय, तो वर मात्र काय घडतोय आपण पाहतोय. 1 रनआउटची विकेट, फार महत्वाची विकेट मात्र तंबूची आसनाला येते. पहिला विकेट, पहिला चेंडूचा रनआउटचा विकेट येतोय.
आणि रनआउटची विकेट देऊन तंबूच्या आसऱ्याला येतो. थोडासा नाराज नर्वस होऊन तंबूच्या आसऱ्याला आलाय फलंदाज. 0वर एक विकेट येते तंबूच्या आसऱ्याला. चौथी धाव विजयासाठी गोळा करायच्या 24 चेंडूच्या मोबदल्यामध्ये. न्यू बॅटर विजय वाघमारे. विजय नाईक बॅक टू टेकआउट झाला आणि विजय नाईक बॅक टू टेकआउट झाला आणि विजय वाघमारे याची एंट्री झाली. चौथी धाव विजयासाठी गोळा करायचे आहेत. बघा आमची धन्य गुरुजींचं कॅल्क्युलेशन बघा. रनआउटची विकेट 26 म्हणजे रनआउटची विकेट ही 26वा विकेट जो रनआउटचा पडलाय तो मात्र विजय नाईक याचा. गोलंदाज विलास ठाकरे गोलंदाजी मार्कवर. ओव्हर द विकेट मारा पंतांच्या डाव्या बाजूनं. पुढचा चेंडू विजय वाघमारे. सरळ चेंडू मात्र बॅकवर्ड डीप पॉइंटला खेळून काढलाय. फुल झाला होता. सुंदर असते फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. बाउंड्री लगेच चेंडू आडवला जातोय. तदूर मिळतायत 3 धावा. गुड रन बिटवीन द विकेट. दोघांच्या मध्ये ताळमेळ चांगला खेळ चांगला. एक विकेट रनआउटची जरी आली तरी मात्र या ठिकाणी 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चावी कोणाची या ठिकाणी मित्रांनो सापडले? यामागाडीची चावी आहे. बघा तिसऱ्यांदा या स्पर्धेमध्ये 3 धावा धावून काढल्यात. काय कॅल्क्युलेशन, अचूक कॅल्क्युलेशन धरणे गुरुजींचं. पुन्हा विलास ठाकरे गोलंदाजी मार्कवर आहे. स्ट्राईक होते फलंदाज नितीन नाईक. बॅक टू बॉलर ऑन साइडला चेंडूला खेळून काढलंय अलंद कार्पेट. परंतु धाव मात्र या ठिकाणी मिळणार नाही. 30 गजच्या आतमध्ये सर्कलच्या यार्ड मध्ये 9 खेळाडू आहेत. आणि काय सुंदर असं क्षेत्रक्षण आपण पाहतोय. ऑफ साइड ऑन साइड लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला असे हे क्षेत्रक्षण 2 बाहेर आहेत. ऑन साइड चेंडू खेळून काढलाय. लॉंग ऑन ते क्षेत्र येतोय उचलतोय तद्वारे यस्नो चालला होतो. एक सिंगल मात्र वाचू शकणार नाही. या सिंगलला मात्र टोटल धावसंख्या जवळ बोलते. चौथी धाव विजयासाठी गोळा करत असताना 4चा आकडा आला स्कोर कार्डवर. पुन्हा गोलंदाज विलास ठाकरे. ट्राय करते फलंदाज विजय वाघमारे. यस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला परंतु बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क आला नाही. डॉट चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. चौथी धाव विजयासाठी गोळा करायचे आहेत. सामना आपण पाहतोय स्वरा 11 सागवाडी दरम्यान वैष्णव 11 वाडगाव याच्यामध्ये. पुढचा चेंडू हो सुर्राग भन्नाट चेंडू पाहिला. गुडनेस पांडा चेंडू हाफ टॅकरचा चेंडू निघून गेला किपरच्या दस्तानामध्ये. डॉट चेंडूची संख्या होताना पाहायला मिळते. धाव संख्या 1/4. वैष्णव 11 वाडगाव टीमची धाव संख्या 1/4. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्रीचा निर्णय घेतला होता. समोरच्या टीमला म्हणजे स्वरा 11 सागवाडी टीमला फलंदाजी करत असताना फक्त धावा त्यांनी बहाल केल्या. टार्गेट सेट करण्याचा इरादा त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवला होता की मॅक्झिमम 40 ते 50 धावा करणं गरजेचं असणार आहे. परंतु चौथी धावा मात्र या ठिकाणी बनवल्या. 33 धावा ज्याने बनवल्या स्वरा 11 सागवाडी टीमनं आणि चौथी धावनं उत्तर द्यायचंय वैष्णव 11 वाडगाव टीमला. The bowler name संजय नाईक 2 म्हणजे संजय नाईक 2 आहेत. संजय गोलंदाजी मार्कवर येतोय. स्वराज 11 सागवाडी टीमचा हा गोलंदाजी मार्कवर येतोय संजय नाईक. पण तो स्ट्राईक होते फलंदाज नितीन. स्ट्राईक वरती नितीन नावाच्या विजय अशी जोडसाकडे आपण पाहतोय. विजयासाठी धावा गोळा करायच्या 34 पण आतापर्यंत धावाला स्कोर कार्डवर फक्त 4. येणारे 18 चेंडू आणि 30 धावांची गरज. 18 चेंडू आणि 30 धावांची गरज. संजय नितीन साठी
अपूल केलाय, फटका फसला, एलिमिनेशन नाही आहे. क्षेत्रशेख दूरवर आहे, झेल सुटलाय, झेल सोडलाय क्षेत्रशेखानं. या 2 धाव सुद्धा मिळत आहेत. या 2 धावांमध्ये धाव संख्या होते 6. वैष्णव 11 वाडगाव टीमची धाव संख्या होती 6. विजयासाठी धावा गोळा करायच्या 34 धावांचा पाठलाग चालू आहे. 32वी कॅच ड्रॉप झाले. पुन्हा संजय गोलंदाजी मार्कवर आहे. ट्राय करते विजय वाघमारे. ऐकलं तर लाईन सरळ चिडीला मात्र डीप पॉइंट आणि डीप थर्ड मॅनला खेळून काढलाय. सिंगलला डबल कन्वर्ट केले. भाग मिल्का भाग गंबाचा जमाना. आणि या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावड्या टोटल धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 8 या अंकावर. 8चा आकडा आला. 34चा आकडा गाठायचा आहे. तो खऱ्या अर्थानं वैष्णव 11 वाडगाव टीमला, कारण स्वरा 11 सागवाडी टीमने धावा बनवल्या 33. नितीन स्ट्राईक वरती आहे. नॉन स्ट्राईकला विजय वाघमारे आणि गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पाहतो संजय नाईक. वर विकेट मारा पंचांच्या डाव्या बाजूना. हाफ टॅकलचा चेंडू आहे. ऑफ साइडला चेंडू खेळून काढलाय. एक सिंगल धाव संख्या जाऊन बोलते 9 या अंकावर. 9 धावा झाल्या. 34चा आकडा या ठिकाणी पुरा करायचा आहे. वैष्णव 11 वाडगाव टीमला, कारण आतापर्यंत धावा झाल्या 9. एक विकेट त्याच्यामध्ये गमावलाय. 1 रनआउट. विकेट बॅक टू टेक आउट झालाय. पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होतो संजय. ट्राय करते फलंदाज विजय वाघमारे. ऐकवदला खेळण्याचा प्रयत्न केलाय. फलंदाज होणार बाद. विजय वाघमारे बॅक टू डग आउट. क्या बात है. अथर्व डीजे दादा, सोन्याचा भाव गगनाला भिडलाय. आणि या ठिकाणं फलंदाजाचा भाव कमी झालाय. बॅटर आपण तयारीत राहायचं लगेच बघा. अन्यथा काल एका फलंदाजाला पेनल्टी लागली, कारण इंटर होण्याच्या आतमध्येच तो पुन्हा पॅनल्टी मध्ये आला होता. तर असं होऊ नये म्हणून आपण तयारीत राहायचंय. कृष्णा पवार के पॉवर चालणार का या मैदानामध्ये, कारण कृष्णा पवार, योगेश पवार आमचा पेनचा 40+ झालाय, परंतु आजही त्याच्यामध्ये ताकद आहे, नाव आहे, काय फिटनेस आहे योगेश पवारचा. कृष्णा पवार स्ट्राईकला. कृष्णा पवार आहे गोलंदाजी मार्क वर. संजय ऐकलं लाईन खेळता प्रयत्न केला. सरळ डिफाईनला चेंडू कार्पेटला घासत निघून चाललाय. हेच नकार दिलाय. फलंदाज स्ट्राईक वरती गेला. त्याने म्हटलं की दादा थांब, कारण थांबणं गरजेचं आहे, कारण 2 विकेट तंबूच्या आसऱ्याला आलाय. धावा आल्या स्कोर कार्डवर. 34 धावांचा पाठलाग करत असताना डबल डिजिट मध्ये जाऊन बोलते, दुहेरी अंकामध्ये जाऊन बोलते. 10 कदम येतो या स्कोर कार्डवर. 10 धावसंख्या आल्या स्कोर कार्डवर. पुन्हा गोलंदाज संजय नाईक ओव्हर द विकेट मारा. स्ट्राईकवर फलंदाज नितीन, फटका बसला, एलिमिनेशन नाही आणि झेलबाद होणार फलंदाज नितीन नाईक. तो दादा आप भी बहुत बड़े कलाकार, जैसा विकेट गिरा क्या कहते ना, जब दूरदर्शन का जमाना ज्यादा नहीं था, गांव में टीवी नहीं था, तो दूसरे गांव में जाकर वो टीवी हमें देखने को मिलता था.
तब वो जमाना कुछ अलग था, लेकिन तब ना काका गुरुजी संस्कार ज्यादा थे। महाभारत और रामायण ज्यादा हम लोग देखा करते थे। आजकल ना हर किसी के हाथ में एक एंड्रॉइड का मोबाइल है और कहते अरे दादा डिशू 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 मार दे मार दे मार दे। सपने भी भाई क्या करे दादा, वो जमाना अलग था। पबजी कहीं लटक गए। अरे अभी ना गुरुजी एक वो कहते ईमान ईमान क्या वो ज्यादा उड़ाते हैं, एरोप्लेन उड़ाते हैं और बच जाते हैं और लटक जाते हैं, लगा लो फांसी। जमाना बहुत खराब चल रहा है दादा। टोटल चला जाऊया मैदानाकडे। 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला। 10चा आकडा आला। येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये धावा बनवायच्या 24 बॉलर नेम समीर नाईक। तो न्यू बॅटर मैदान मध्ये दाखल झालाय आकाश वाघमारे। स्ट्राईकला विष्णू कृष्णा पवार, स्ट्राईक वरती नॉन स्ट्राईकला आकाश वाघमारे आणि गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आहे समीर नाईक। राऊंड विकेट मारा पंचांच्या उजव्या बाजूनं। पुढचा चेंडू पटका बसला, एलिव्हेशन नाही, क्षेत्रही त्या ठिकाणी। ओ गुड कॅच, गुड रनिंग कॅच, क्या बात है। काय सुंदर झेल बघायला जातोय, फलंदाजाला मिळतोय धक्का। डीजे डॉट ज्याने पूर्ण केलाय तो गोलंदाज आहे समीर। फलंदाज दीपक आणि कृष्णा बॅक टू टेक आउट झालाय। आकाश समीर राऊंड विकेट ऐकलाय। दीपक हो पटक्या मात्र सजवलाय, लाभ केलाय, उडवलाय, परंतु तदूर मिळताच्या 2 धावा। डिफायनिंगला दोघांच्या मध्ये मात्र बघायची भूमिका झाली। तू पकडतोस मी पकडतोय, परंतु तदूर मिळताच्या 2 धावा आणि 2 धावाने धावसंख्येमधलं थोडंसं समीकरण बदललं जातोय। धावा होते स्कोर कार्डवर 12, 10 चेंडू आणि 22 धावा। 10 चेंडू आणि 22 धावा। पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर येतोय समीर नाईक। समीर तर स्ट्राईक वरती फलंदाज दीपकच्या बॅटच्या पट्ट्यामधून 2 धावा आल्यात। षटकार आणि चौकार येणं गरजेचं आहे जर का वैष्णवी 11 वाडगाव टीमला आज सामना जिंकायचा असेल तर एखादा षटकार चौकार मारणं गरजेचं आहे। सुंदर फटका कव्हरला, क्षेत्ररक्षक आहे, कव्हर मध्ये झेल टिपला जातोय, कव्हर वर भरोसा आम्ही नेहमी म्हणतोय आणि तो मात्र भरोसा या ठिकाणी स्वराज 11 सागवाडी टीमच्या क्षेत्र फार मोठा अल्बम आहे। ज्या वेळेला दुपारचं सत्र चालू असतं त्यावेळेला कोणती धून वाजवायची, संध्याकाळच्या सत्रामध्ये कोणती धून वाजवायची ही आणि खऱ्या अर्थानं अथर्व डीजे दादा तुझा जवाब नाही, कारण जबरदस्त आपण ह्या धून ह्या मैदानामध्ये वाजवता। ही थुरडचं मैदान आहे परंतु खऱ्या अर्थानं अथर्व डीजे आणि आपल्या नावावर करून घेतलंय। जबरदस्त साऊंड सिस्टीम आहे अथर्व डीजे यांची। 9 चेंडू आणि 22 धावा। हा बघा 1 2 3 तेजा फिल्म माधुरी दीक्षितचा पहिला पिक्चर। ऑन साइडला चेंडू खेळून काढलाय, सरळ मिड विकेटला चेंडू येतोय, मिड विकेटचा क्षेत्र येतोय, उचलतो तद्वार
काय घडलं यस रन आउट द विकेट कारण टीम थोडी अडचणीमध्ये फसत चालले अडचण निर्माण केले गोलंदाजानं समीर पुन्हा लाभ केलाय उंची किती लांबी किती वा 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 मी म्हटलं होतं की एखादा षटकार एखादा चौकार येणं गरजेचं डीजे हा फक्त टाळ्या वाजवा आरडाओरड काही जास्त करू नका तुम्हाला विनंती असणार आहे काय हरकत नाही आयोजक कमिटीची आमच्याकडे विनंती येते तुम्हाला की टाळ्या मारा बिंदास काय हरकत नाहीये 19 धावा झाले आहेत वा मात्र पुन्हा नागेश वा भाई वा नागेश दादा नागेश म्हणतो अरे नाद कर आमचं गुठ आमचं नादच खळ सहा चेंडाने 11 धावांची गरज आहे सामना होता कुठं नागेशाला जवळजवळ 8व्या क्रमांकावर आला आणि नागेश आला नाही तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी नागेशचा बोलबाला चालू झाला काय जबरदस्त मिडवे केला एकदम षटकार लॉंगनला चौकार आणि जणू काही सामन्याचं चित्र बदलून टाकलं नागेश या फलंदाजानं 6 चेंडू 11 धावांची गरज कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या सामन्याचा नियम आहे आकाश स्ट्राइक वरती दर्शकला नागेश आणि गोलंदी मार्कवर जितेंद्र वारगुडे जीतेंगे तो लड़ेंगे लड़ेंगे बचेंगे तो लड़ेंगे दादा लेकिन जितना जितेंद्र जरूरी है ओ पटका वाह भाई वाह परंतु क्षेत्रीच्या गाड्या जेल सुटला टांगा बंटी घोडा भरर बेलना नंबर 2 या 2 धावणे मात्र 2 धावेचं अंतर कमी आणि टोटल 25 येणारे 5 धावांची गरज 5 चेंडू वैष्णवी 11 वाडगाव टीमला धावा बनवायच्या आहेत 5 चेंडू मध्ये 9 तर डिफेंड करायचे आहेत 11 सहगवाडी टीमला 5 चेंडू मध्ये 9 धावा जितेंद्र राउंड विकेट स्ट्राइक मध्ये फलंदाज आकाश आणि नागेश ही जोडसकड आहे वैष्णवी 11 वाडगाव टीमची गॅप सिलेक्शन गॅप मधून जसं सुई मध्ये धागा बाबा तसं गॅपला मात्र या ठिकाणं शोधलं जातोय चौकार मिळतोय डीजे
तीन चेंडू आणि 5 धावांची गरज. बघा जेल सुटला, मिसफील्ड झाली आणि या एक्स्ट्रा धावा जवळजवळ मिळाल्या. अन्यथा जितेंद्रची गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी सुद्धा गणली असती या मैदानामध्ये. परंतु अजून जितेंद्रला संधी आहे. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. ओ स्लॉन डिलिव्हरी. यस विकेट. यस विकेट जाणार. बॅक टू द आउट. फलंदाज बाद होतोय आकाश. दोन चेंडू आणि 5 धावांची गरज. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज असणार आहे. जितेंद्र जबरदस्त गोलंदाजी. खरं ना फार मोठा दबाव होता. यस एक छोट्या फलंदाज आपण पाहतोय. 15 या 16 वर्षाच्या आतमधला हा खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय. सुनील नाईक, आपण कुठे असाल तर या ठिकाणी या. वरंडे पाडा सुनील नाईक. ज्ञानेश्वर बघा काय करतोय. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. जितेंद्र राऊंड विकेट मार्या. ऐकरदला खेळण्याचा प्रयत्न केला. लाऊड अपील झाली होती परंतु ऑफिसच्या खूपच बाहेर होता ज्ञानेश्वर. आता 1 चेंडू 4 धावा. नागेश मध्ये क्षमता आहे सर. नागेश मध्ये जे दमखम आहे असं दमदार खेळाडू आहे नागेश. 1 चेंडू 4 धावा. 1 चेंडू 4 धावा. नागेश दादा षटकार कंपल्सरी चेसिंग आहे हा. बघा 2 चेंडू फेस केले आणि त्याच्यामध्ये 10 धावा बनवल्यात. आता 1 चेंडू आणि 4 धावांचं गणित आलंय. नागेश आहे स्ट्राईक वरती परंतु जितेंद्र आहे गोलंदाजी मार्कवर. राऊंड विकेट मारा. ओ चेंडूला सोडून दिले. अरे बापरे बेकार सामना. 3 धावा 1 चेंडू. 1 चेंडू 3 धावा. पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल याची दक्षता आपण घ्या. 1 चेंडू 3 धावा. 1 चेंडू 3 धावा. जितेंद्र पुन्हा सज्ज होतो गोलंदाजी मार्कवर. नागेश स्ट्राईक वरती आहे. लाभ केलाय, उडवलंय. बघूया झेल मात्र टिपला जातोय. या ठिकाणी स्वराज 11 सागवाडी टीम विजयी होते. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. आणि पराजित झालेली टीम